हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट सायन्स 1 स्टँडर्ड 10 चॅप्टर 2 लेक्चर नंबर 6 आणि आज आपण शिकणार आहोत मोसलेज पिरियडिक टेबल। याच्या आधीला आपण जेव्हा चॅप्टरला सुरुवात केली होती तेव्हा सगळ्यात पहिला सायंटिस्ट होता डोबेरायनर, ज्यांनी एलिमेंटला क्लासिफाय केलं होतं इन द फॉर्म ऑफ ट्रायड्स। त्यात लिमिटेशन्स आले म्हणून मग आला न्यूलँड्स ऑक्टेव, त्यात लिमिटेशन्स आले म्हणून सायंटिस्ट आला मेंडेलिव्ज पिरियडिक टेबल। मेंडेलिव्ज पिरियडिक टेबलमध्ये लिमिटेशन्स आले, पोझिशन ऑफ आयसोटोप सांगता येत नव्हती, कोबाल्ट आणि निकेल यापैकी कोणाला पहिले बसवायचं कोणाला नंतर बसवायचं हा सिक्वेन्स सांगता येत नव्हता, पोझिशन ऑफ हायड्रोजन कुठे अलॉंग विथ अल्कली मेटल की अलॉंग विथ हॅलोजन हे पण क्लिअर होत नव्हतं। असे काही लिमिटेशन्स असल्यामुळे मग अजून अपॉर्च्युनिटी मिळाली नवीन सायंटिस्टला आणि तो सायंटिस्ट होता मोसले। आणि मग मोसलेनी पिरियडिक टेबल तयार केलाय आणि आज ज्या पिरियडिक टेबलला आपण वापरतो तो मोसलेस पिरियडिक टेबल आहे। खरं पाहिलं तर जे हार्ड वर्क आहे ते मेंडेलिव्हनी केलेलं होतं आणि त्यामध्ये लिमिटेशन्स आल्यानंतर ते लिमिटेशन्स दूर करण्याचं काम मोसलेनी स्मार्ट वर्कनी केल्याचं आपल्याला दिसून येतं। म्हणजे जी काही ओरिजिनल फ्रेम आहे, जी मेन फ्रेम आहे, जो मेन ढाचा आहे तो मेंडेलिव्हनी दिला। त्यामधले लिमिटेशन्स दूर करण्यासाठी इंटेलेक्चुअल चेंजेस, स्मार्ट वर्क हे आपल्याला मोसलेनी केल्याचं दिसून येतं। काय आहे ते स्मार्ट वर्क आपल्याला आजच्या पिरियडमध्ये लक्षात घ्यायचं आहे। मोसलेज पिरियडिक टेबल काय आहे बघा। अकॉर्डिंग टू मोसले, atomic number is denoted by Z. It is the number of proton or electron present in atom. And according to Mosley, atomic number is a fundamental property of the element and not the atomic mass. atomic number जी आहे ही फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट आहे असं मोसलेचं म्हणणं आहे। आतापर्यंत मोसलेच्या आधीचे जे सायंटिस्ट आहे डोबेरायनर असेल, न्यूलँड असेल, मेंडेलिव्ज असेल यांनी सांगितलं होतं ॲटॉमिक मास इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी, पण मोसलेने सांगितलं रॉंग। ॲटॉमिक मास इज नॉट अ फंडामेंटल प्रॉपर्टी बट ॲटॉमिक नंबर इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ द एलिमेंट। हे विधान सगळ्यात पहिल्यांदा मोसलेनी आपल्यासमोर आणलेलं आहे। व्हॉट इज ॲटॉमिक नंबर? It is the number of proton or electron present in atom. तर मोसलेचं काय म्हणणं आहे? Atomic number is a fundamental property of the element and atomic number fixes the position of element in the periodic table and not the atomic mass. Atomic number ही एलिमेंटची फंडामेंटल प्रॉपर्टी आहे। ॲटॉमिक नंबर वरून एलिमेंटची पोझिशन इन द पिरियडिक टेबल फिक्स होईल। ॲटॉमिक मासचा फंडामेंटल प्रॉपर्टीशी काही संबंध नाही असं मोसलेनी आपल्यासमोर सेंटेन्स केल्याचं आपल्याला दिसतं। मग काय आहे मोसलेस पिरियडिक लॉ, ज्याला आपण मॉडर्न पिरियडिक लॉ असं देखील म्हणत असतो? तर व्हॉट इज मोसलेस पिरियडिक लॉ और व्हॉट इज मॉडर्न पिरियडिक लॉ? When the elements are arranged in increasing order of their atomic number, बघा मेंडेलिव्हच्या वेळेला काय म्हटलं होतं माहिती आहे? When the elements are arranged in increasing order of their atomic mass. आता मोसलेच्या वेळेला काय म्हणतोय? Elements are arranged in increasing order of their atomic number, then the properties of the elements are periodic functions of their atomic number. म्हणजे जर का हे दोन शब्द सोडले तर मेंडेलिव्ज पिरियडिक लॉ आणि मोसलेस पिरियडिक लॉ सारखा आहे। याच्यावरनं मी मेंडेलिव्हचा पिरियडिक लॉ तुमच्यासमोर पुन्हा उभा करतो। व्हेन द एलिमेंट्स आर अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास देन प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मास। दिस इज मेंडेलिव्ज पिरियडिक लॉ। इथे मोसलेनी काय केलं? ॲटॉमिक मास शब्द काढला आणि ॲटॉमिक नंबर शब्द ठेवला, लॉ जसाच्या तसा। म्हणून मी म्हटलं मेंडेलिव्ज डज द हार्ड वर्क अँड मोसले डज द स्मार्ट वर्क। जे डिफिकल्टीज आहे, जे लिमिटेशन्स आहे ते दूर करण्यासाठी एक शब्द फक्त मोसलेनी बदललेला आहे आणि हे स्मार्ट वर्क या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसून येणार आहे।
मग मोस्लेचा लॉ काय सांगितला? व्हेन द एलिमेंट्स आर अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर, chemical and physical properties of the element are periodic functions of their atomic number. आणि मग मोस्लेनी एक पिरियॉडिक टेबल आपल्या समोर दिला, ज्याला आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल किंवा लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल असं म्हणत असतो. तुम्हाला डेफिनेशन विचारतात की डिफाईन मोस्लेस पिरियॉडिक लॉ अँड मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मग तुम्ही सांगायचं, when the elements are arranged in increasing order of their atomic number, chemical and physical properties of the element are periodic functions of their atomic number. That is, properties are repeated after regular interval. And the periodic table thus derived by Mosley is called as modern periodic table, or it is called as long form of the periodic table. This is about the Mosley's periodic law and Mosley's periodic table. आता हा जो मोस्ले आहे, या मोस्लेनी हे स्मार्ट वर्क केल्यामुळे ज्या मेंडेलिव्हच्या डिफिकल्टीज होत्या, लिमिटेशन्स होत्या, त्या आपोआप दूर झाल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. अर्थात एक प्रॉब्लेम अजूनही बाकी आहे, तो आहे अबाउट द पोझिशन ऑफ हायड्रोजन. म्हणजे द लिमिटेशन of Mendeleev's about the position of hydrogen written in Mosley's periodic table also. पोझिशन ऑफ हायड्रोजन विषयी मेंडेलिव्हचा जो प्रॉब्लेम आहे तो मोस्लेस पिरियॉडिक टेबलमध्ये सुद्धा जसाच्या तसा राहिल्याचं अजूनही दिसतं. अजूनही हायड्रोजनला एक्झॅक्ट पोझिशन देता आलेली नाही आणि म्हणून हायड्रोजन इज प्लेस ऑल अबाउट द एलिमेंट सेपरेटली. त्याला वेगळंच बसवण्यात आलेलं आहे. त्याला कुठल्याही पिरियडमध्ये अजूनही कन्सिडर केल्या जात नाही, कारण हायड्रोजन रिसेंबल्स विथ अल्कली मेटल ॲज वेल ॲज रिसेंबल्स विथ हॅलोजन. ऑलरेडी आपण मागच्या पिरियडला सांगितलं आहे. आणि त्यामुळे द ॲम्बिग्युटी अबाउट द पोझिशन ऑफ हायड्रोजन इन पिरियॉडिक टेबल is in Mendeleev's periodic table as well as in Mosley's periodic table also. पण मेंडेलिव्हचे उरलेले जे दोन प्रॉब्लेम्स आहे त्यातला एक प्रॉब्लेम होता कोबाल्ट पहिले का निकेल पहिले, अबाउट द सिक्वेन्स ऑफ कोबाल्ट अँड निकेल. आणि दुसरा प्रॉब्लेम होता आयसोटोपचा, की आयसोटोपला कशी जागा द्यायची. हे दोन्ही प्रॉब्लेम अगदी पद्धतशीर मोस्लेनी सॉल्व केल्याचं आपल्याला दिसून येतं. कसे सॉल्व झाले आहेत बघा. कोबाल्ट 2759 आहे, निकेल 2859 आहे. मेंडेलिव्हमध्ये का बरं प्रॉब्लेम होता? कारण दोघांचं ॲटॉमिक मास सारखं होतं. मग मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये प्रश्न निर्माण होतो की ॲटॉमिक मास जर का दोघांचंही सारखं आहे तर कोबाल्टला पहिले बसवायचं की निकेलला पहिले बसवायचं, का एकाच ठिकाणी बसवायचं? हा प्रश्न मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलमध्ये येतो, पण तो प्रश्न निकाली निघतो मोस्लेस पिरियॉडिक टेबलमध्ये. कारण तुम्हाला दिसून येतं भलेही कोबाल्ट आणि निकेलचं मास सारखं असलं तरी ॲटॉमिक नंबर वेगवेगळा आहे. कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर 27 आहे तर निकेलचा 28 आहे. साहजिकच एलिमेंट्स आर अरेंज इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. मग पहिले कोणाला जागा देणार पिरियॉडिक टेबलमध्ये? कोबाल्टला. आणि नंतर कोणाला जागा मिळणार? निकेलला. अशा तऱ्हेने द प्रॉब्लेम अबाउट द सिक्वेन्स ऑफ कोबाल्ट अँड निकेल या ठिकाणी मोस्लेस पिरियॉडिक टेबलमध्ये सॉल्व झाल्याचं आपल्याला दिसून येतं. दुसरा प्रॉब्लेम होता आयसोटोपच्या बाबतीत, की आयसोटोप्स आर द atoms of the same element having same atomic number but different atomic mass number, that is different atomic masses. जर का आयसोटोपला डिफरंट ॲटॉमिक मासेस आहे तर प्रत्येक आयसोटोपला वेगवेगळी जागा द्यायची की त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम आहे म्हणून एकच जागा द्यायची, असा प्रश्न मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये निर्माण झाला होता. तो प्रश्नच या ठिकाणी निकाली निघतो, कारण की जे बेसिस आहे मोस्लेस पिरियॉडिक टेबलचं ते ॲटॉमिक मास नाही आहे, ते ॲटॉमिक नंबर आहे. मग आयसोटोपचं ॲटॉमिक नंबरही सेम आहे आणि केमिकल प्रॉपर्टी पण सेम आहे. दॅट्स वाय दे मस्ट बी प्लेस इन अ सेम पोझिशन इन द पिरियॉडिक टेबल. मग क्लोरीन 1735 आणि क्लोरीन 1737 या दोन्हीही क्लोरीनच्या आयसोटोपला मोस्लेस पिरियॉडिक टेबलमध्ये एकाच बॉक्समध्ये बसवण्यात आलेलं आहे. का?
कारण त्यांचा ॲटॉमिक नंबर सेम आहे, त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी सेम आहे, मग त्यांना पोझिशन इन द पिरियॉडिक टेबलसुद्धा सेमच मिळणार. म्हणजे आयसोटोप करता वेगळी जागा निर्माण करण्याचं काम मोसलेस पिरियॉडिक टेबलमध्ये राहिलंच नाही. सगळ्या आयसोटोपला ॲटोमॅटिकली जागा मिळून गेल्या, कारण आयसोटोप्स ऑफ द सेम एलिमेंट हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर, दॅट्स वाय दे मस्ट हॅव सेम पोझिशन इन मोसलेस पिरियॉडिक टेबल. एसएन, टीन, स्टॅनम याचे तर 7 आयसोटोप आहे. मग 7च्या 7 आयसोटोपला एकाच जागेत बसवणार, कारण सगळ्यांचा ॲटॉमिक नंबर आणि केमिकल प्रॉपर्टी सेम आहे. एखाद्याच्या 1000 जरी आयसोटोप असते तरी मोसलेस पिरियॉडिक टेबलमध्ये प्रॉब्लेमच नाही आहे, कारण त्यांचा सगळ्यांचा ॲटॉमिक नंबर सेम असेल, सगळ्यांच्या केमिकल प्रॉपर्टी सेम असतील, त्यामुळे त्यांना एकाच बॉक्समध्ये जागा द्यावी लागणार. नवीन बॉक्स निर्माण करण्याची आवश्यकता मोसलेस पिरियॉडिक टेबलमध्ये राहिलीच नाही. अशा तऱ्हेने हे दोन्हीही प्रॉब्लेम अगदी सहजपणे एका शब्दामुळे सॉल्व्ह झालेत. ॲटॉमिक मासच्या ऐवजी मोसलेनी काय वापरलं? ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक मासच्या ऐवजी मोसलेनी कोणाला फंडामेंटल प्रॉपर्टी म्हटलं? ॲटॉमिक नंबरला. आणि त्यामुळे या ज्या 2 मेजर प्रॉब्लेम्स होते मेंडेलियस पिरियॉडिक टेबलचे, की कोबाल्ट आणि निकेलचा सिक्वेन्स काय, आयसोटोपला वेगवेगळ्या जागा एवढ्या निर्माण कशा करायच्या, हे दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. कोबाल्टला पहिले कारण त्याचा ॲटॉमिक नंबर कमी आहे, निकेलला नंतर कारण त्याचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे. आयसोटोपला वेगळी जागा द्यायचंच काम नाही, कारण त्यांचा ॲटॉमिक नंबर सेम आहे आणि केमिकल प्रॉपर्टी सुद्धा सेम आहे. अशा तऱ्हेने 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. पण मी सांगितलं एक प्रॉब्लेम अजूनही बाकी आहे, तो आहे पोझिशन ऑफ हायड्रोजनचा. हायड्रोजनची पोझिशन काय असायला पाहिजे, अल्कली मेटल सोबत की हॅलोजन सोबत? हा प्रॉब्लेम मेंडेलियस पिरियॉडिक टेबलमध्ये जो होता तो मोसलेस पिरियॉडिक टेबलमध्ये कायम राहिल्याचं आपल्याला दिसून येतं. दिस इज अबाउट द मोसलेस पिरियॉडिक टेबल. या मोसलेनी काय केलं? 3 गोष्टींमधलं रिलेशन आपल्याकडे स्पष्ट केलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ॲटॉमिक नंबर आणि पोझिशन इन द पिरियॉडिक टेबल. उदाहरणार्थ सोडियम घेतला. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? तर सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 281. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन. 2 + 8 10 + 1 11. म्हणजे सोडियमचं ॲटॉमिक नंबर 11 आहे. आणि सोडियमचं ॲटॉमिक नंबर जर का 11 आहे तर पिरियॉडिक टेबलमध्ये त्याला पोझिशन कितवी मिळणार? 11वी. म्हणजे या ठिकाणी लक्षात येत आहे की मोसलेस पिरियॉडिक टेबल एक्सप्लेन्स the relation between electronic configuration, atomic number and the position of element in the periodic table. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरनं त्याचा ॲटॉमिक नंबर समजतो, कारण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू ॲटॉमिक नंबर आहे. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरनं ॲटॉमिक नंबर समजतो आणि ॲटॉमिक नंबर इज द फंडामेंटल प्रॉपर्टी. त्यावरनं त्या एलिमेंटची पिरियॉडिक टेबलमधली जी पोझिशन आहे ती आपल्याला लक्षामध्ये येते. अजून एखादं एक्झाम्पल घेता येईल, क्लोरीन घेऊ. क्लोरीन 287 आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ॲटॉमिक नंबर 17 आहे. मग क्लोरीनला पिरियॉडिक टेबलमध्ये कुठली पोझिशन असेल? 17वी. 17th पोझिशन क्लोरीनला मिळाल्याचं दिसून येईल. दस मोसलेस पिरियॉडिक टेबल एक्सप्लेन्स द रिलेशन बिटवीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ॲटॉमिक नंबर अँड पोझिशन ऑफ दॅट एलिमेंट इन द पिरियॉडिक टेबल. मोसलेचा पिरियॉडिक टेबल आपल्याला काढून बघायचा आहे. तुम्ही जेव्हा पिरियॉडिक टेबलला बघू आपण, तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की मोसलेच्या पिरियॉडिक टेबलमध्ये ग्रुप्स आहेत आणि पिरियड्स आहेत. ग्रुप, द व्हर्टिकल कॉलम इन द पिरियॉडिक टेबल इज कॉल्ड ॲज ग्रुप. पिरियड, द हॉरिझॉन्टल रोज इन द पिरियॉडिक टेबल कॉल्ड ॲज पिरियड. ग्रुप उभे, पिरियड काय असतात? आडवे. पहिला मुद्दा ग्रुप. व्हर्टिकल कॉलम इन द पिरियॉडिक टेबल इज कॉल्ड ॲज ग्रुप. हाऊ मेनी ग्रुप्स आर देअर इन मोसलेस पिरियॉडिक टेबल? तर मोसलेच्या पिरियॉडिक टेबलमध्ये 18 ग्रुप्स आर देअर. आणि एका ग्रुपमध्ये जे एलिमेंट्स असतात त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सारख्या असल्याचं तुम्हाला दिसून येईल. म्हणजे ग्रुपविषयी मी 3 वाक्य तुम्हाला सांगितलेले आहेत. पहिलं वाक्य सांगितलं, व्हर्टिकल कॉलम इन द पिरियॉडिक टेबल इज कॉल्ड ॲज ग्रुप. इन मोसलेस पिरियॉडिक टेबल देर आर टोटल 18 ग्रुप्स and the element present in the same group having same chemical properties. आता पिरियड विषयी, the horizontal rows in the periodic table is called as period. ज्या horizontal rows आहेत त्यांना आपण पिरियड असं म्हणत असतो. There are total 7 periods in Moseley's periodic table. In period, आता पिरियड आडवा आहे, मग आडवा जर का पिरियड आहे तर इन पिरियड व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, इकडून इकडे जाताना शब्दप्रयोग काय वापरतात? व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट चेंजेस ग्रॅज्युअली.
बघा पिरियड विषयी 3 वाक्य आहे. हॉरिझॉन्टल कॉलम इज कॉल्ड ॲज पिरियड. There are total 7 periods in Moseley's periodic table. In period, while going from left to right, properties of the element changes gradually. Period मध्ये लेफ्ट कडून राईट कडे जात असताना एलिमेंटच्या प्रॉपर्टीज हळूहळू बदलल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे 3 मुद्दे ग्रुप विषयी, 3 मुद्दे पिरियड विषयी. ग्रुप विषयी 3 मुद्दे. व्हर्टिकल कॉलमला ग्रुप म्हणा. टोटल ग्रुप 18 आहे. एका ग्रुपमध्ये जे एलिमेंट आहे त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम आहे. पिरियड विषयी हॉरिझॉन्टल रोला पिरियड म्हणा. टोटल 7 पिरियड आहे मोस्लेच्या पिरियॉडिक टेबलमध्ये. आणि पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जाताना प्रॉपर्टीज ज्या आहे त्या हळूहळू बदलत गेल्याचं आपल्याला लक्षामध्ये येणार आहे. त्यानंतर आपण इथे नवीन मुद्दा जो दिलेला आहे, मोस्लेस पिरियॉडिक टेबलमध्ये टोटल 118 बॉक्सेस आहे. 118 एलिमेंट्स करता 118 बॉक्सेस आपण मोस्लेच्या पिरियॉडिक टेबलमध्ये दिलेले आहेत. किती एलिमेंट्स करता तर 118 एलिमेंट्ससाठी मोस्लेनी 118 बॉक्सेस या ठिकाणी दिल्याचं आपल्याला दिसून येतं. आज आपण मोस्लेच्या पिरियॉडिक टेबलमधले काही पॉईंट्स या ठिकाणी लक्षामध्ये घेतलेले आहे. अजून काही पॉईंट्स आपण नेक्स्ट पिरियडमध्ये बघणार आहोत. थँक्यू.